आता पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात. शासनाची मोठी घोषणा. सुधारित पीक विमा महाराष्ट्रामध्ये लागू. महाराष्ट्र शासनाची मोठी घोषणा. सुधारित पीक विमा योजना आता महाराष्ट्रात लागू केली जाणार आहे. याचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. याच्यामुळे आता प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. होय, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता. महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2016 पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रात 2023 पासून ₹1 पीक विमा योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेची अंमलबजावणी होत असताना गैरप्रकार समोर समोर आल्यानंतर राज्य सरकारकडून पीक विमा योजनेत बदल करण्यासंदर्भात विचार करण्यात येत होता. आता महाराष्ट्र सरकारनं शासन निर्णय जारी करत सुधारित पीक विमा योजनेतील बदल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे. हा बदल नेमकं काय केला आहे आणि कशा प्रकारे शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील. आता या ठिकाणी आपण पुढे सविस्तर अपडेट पाहूया. तर राज्य सरकारच्या शासन निर्णयात काय म्हटले आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 20 मार्च 2025 रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशात अनुसरून राज्यात सद्यस्थितीत राबवण्यात येणाऱ्या सर्वसमावेश पीक विमा योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. तर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांकडून खरीपासाठी 2, रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकांना 5% असा शेतकरी हिस्सा घेतला जाईल. तर उर्वरित पीक हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येईल. पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्याबाबतच्या प्रस्तावाला 29 एप्रिल 2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे आणि बरोबर म्हणजे पात्र शेतकऱ्यांनाच या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. कोणताही गैरव्यवहार या ठिकाणी होणार नाही याची सुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे. तर पुढे अपडेट आपण सविस्तर पाहूया. तर सन 2025 आणि 26च्या खरीप हंगामापासून महाराष्ट्रात सर्वसमावेश पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्वीप्रमाणे विहित केल्यानुसार खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकांना 5% असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक हप्ता हा केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे. तर सुधारित पीक विमा योजना ही योजना खरीप हंगाम सन 2025 ते रब्बी हंगाम सन 2025-26 या हंगामासाठी कॅप मॉडेल 80-110 नुसार राबवण्यात येणार आहे. पुढील कार्यवाही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येऊन त्याबाबतचा शासन निर्णय स्वतंत्ररित्या जारी केला जाणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भातील ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या पीक विमा संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.